धुळे येथे 72 लाखांचा बनावट विदेशी दारूचा साठा जप्त। साक्री पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई। मानवी जीवासाठी अत्यंत घातक व अपायकारक असणाऱ्या बनावट विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्या विरुद्ध धुळे पोलीस दलाने धडक कारवाई केली आहे। साक्री तालुक्यातील लघडवाड गावाच्या हद्दीत एका घरासमोर उभ्या असलेल्या टाटा टर्बो वाहनातून तब्बल 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। गोपनीय बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व साक्री पोलीस ठाण्याच्या पथकाने 23 ऑगस्ट रोजी लघडवाड येथे धाड टाकली। या कारवाईत आरोपी राकेश धनलाल भोये वय 26 राहणार धनकवडी पारगाव तालुका जिल्हा धुळे याच्या ताब्यातील टाटा टर्बो 4चाकी वाहनात क्रमांक MS08H2109 लपवून ठेवलेला बनावट दारूचा साठा हस्तगत करण्यात आला। वाहनातून रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या बनावट दारूने भरलेल्या 180 मिलीच्या 655 पेट्या, एकूण 31,440 बॉटल्या, किंमत रुपये 62,88,000 आणि 10 लाख रुपये किमतीचे टाटा टर्बो वाहन असा एकूण 72,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही धडक कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर वारे, साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री दीपक वडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक धोके, पोलीस उपनिरीक्षक अशोक वडवी तसेच पोलीस अंमलदार तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राजीव गीते, सुशील शेंडे, संजय शिरसाट, शांतीलाल पाटील, दिनेश मावची, रोशन चित्ते, तुषार जाधव, विकास सिरसाट आणि नारायण चव्हाण यांनी महत्त्वाची व प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे।